सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. माझे पूर्ण नाव सानिया संतोष सुरानकर. मी हिरालाल विद्यालय शाळेतील विद्यार्थिनी आहे. मी 11वी सायन्सची विद्यार्थिनी आहे. माझा विषय पाणी अडवा पाणी जिरवा. पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण. पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण. आता कुठे उरले आहे पाणी, ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नाही. पाण्या शहरामध्ये आंघोळीसाठी 2-2 तास वाया घालतात पाणी. इकडे अन्नदात्याच्या जमिनी पडल्यात कोरड्या आणि दिसते फक्त डोळ्यात. पाणीच पाणी, पाणीच पाणी. पाणी ही काय आहे हो? पाणी ही निसर्गाने दिलेली एक अनमोल देणगी आहे. पाणी हे आपल्याला जीवनातील एक मूलभूत घटक आहे. पाण्याचा योग्य रीतीने वापर कसा करता आला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पाण्याचं किती महत्त्व आहे हो? आपलं उठेपासून तर झोपेपर्यंत, एक विशाल प्राण्यापासून तर एक सजीव कीटकांना सुद्धा पाण्याची गरज आहे. पाणी महत्त्व, मला एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो. एका समुद्राने एका लहानशा खडकाला प्रश्न विचारला, ए खडका, तू लहान आहे तर तुला वाईट वाटत नाही का? त्या खडकाने खूप सुंदर उत्तर दिलं की, ए समुद्रा, तू खारा राहून मोठा राहण्यापेक्षा मी लहान राहून गोड राहिलेलं बरं. हे उत्तर बरोबर आहे का हो? मला वाटतं नाही. आपण मानव पण हेच करून राहिलो आहोत ना. खारं पाणी असेल तर किती व्यर्थ करतो आणि पिण्यायोग्य असेल तर ते तर करतो. पण मला एवढं सांगायचं आहे, पिण्यायोग्य पाणी असेल तर त्याचा बरोबरीचा वापर करता आला पाहिजे आणि पिण्यायोग्य नसेल तर ते झाडांना द्या ना. झाडांनाही मिळेल आणि झाडांना मिळून काय होणार? आपल्या जमिनीपर्यंत खोलवर पोहोचेल. त्याने आपल्या झाडाची पातळी काय होईल? खोलवर पोहोचून आपल्या पाण्याची पातळी आपोआप वाढेल. पाणी सगळ्यांनाच माहिती आहे, पाणी महत्त्वाचं आहे, पाणी जीवन आहे. पण पाणी अडवायचं कसं? आजकालच्या काळामध्ये पाणी अडवायचं कसं, पाणी जिरवायचं कसं, पाण्याचं व्यवस्थापन करायचं कसं, हे कोणालाच नाही माहिती. पाणी अडवण्याचे, पाणी जिरवण्याचे खूप काही प्रकार आहेत. सगळ्यात पहिले आपण नदीचे संगम एकत्र करून पाणी अडवू शकतो. आपण नदीचा संगम एकत्र करून त्यावर जाळे टाकून आपण पाणी अडवू शकतो. दुसरा म्हणजे आपण शोषखड्डा माध्यम सगळ्यात चांगले माध्यम आहे. काय होणार? आपण पावसाच्या पाण्याला काय मानतो? अमृत मानतो. आपल्या पृथ्वी तलावर 75% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यात 3% पाणी फक्त पिण्यायोग्य आहे. मग त्या पिण्यायोग्य 3 पाण्यामध्ये आपले सगळं अमृत शुद्ध पाणी जर त्या शोषखड्ड्यामध्ये साठत असेल तर मग आपल्याला शोषखड्डा खणण्याची गरज नाही आहे का? आहे ना? मग मला सांगायचं आहे, शोषखड्ड्याद्वारे काय होतं? पाणी साठतं, त्याने आपल्या पाण्याची पातळी बळकट बनते आणि त्यासाठी आपल्या पुढच्या भविष्याला सुद्धा चांगले पाणी हे चांगल्या प्रकारे मिळू शकते. आज तुम्हाला माहीतच असेल, आधीच्या काळामध्ये शेतामध्ये शेतकरी राहत होते. त्यांनी काय व्हायचं? पावसाच्या पाण्याचा साठा व्हायचा. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा साठा होऊन चांगल्या रीतीने पाण्याची बचत व्हायची आणि शेतकरी ते पाणी शेतीसाठी वापरत होती. आता ना शेती राहिले, आता ना शेतकरी राहिले. आता आपण गावात करून काय राहिलो? नाले, विहिरी, तलाव बुजवून राहिलो आणि त्यावर टपऱ्या बांधून राहिलो. आपल्याला तलाव बुजवून चालणार नाही, टपऱ्या बांधून चालणार नाही, तर आपल्याला तलावाचं रुंदीकरण, खोलीकरण करण्याची गरज आहे. हे आपण नाही ठरवलं आहे की पाण्याची पातळी ही कमी होत आहे. हे एका शास्त्रज्ञाने ठरवलं आहे की पाण्यात समोर जे युद्ध होईल ना, हे फक्त आणि फक्त पाण्यासाठी होईल. खरोखरच. आणि तुम्हाला माहिती असेल, आपल्या देशामध्ये कॅन ही 40 रुपयाला मिळत असेल, अन्य देशामध्ये कॅन ही 400 रुपयाला मिळते. तिथल्या देशातील लोक पाण्याचा चांगल्या रीतीने वापर व्हावा म्हणून 2-3 दिवस तेच कपडे वापरून ते टाकून देतात. ही परिस्थिती जर तुम्हाला नको असेल ना, तर खरोखरच आपण संकल्पना राबवायला हवी. पाणी अडवा, पाणी जिरवा. जशी माझी जिम्मेदारी आहे तशी ते तुमच्या सर्वांची जिम्मेदारी आहे. आजपासूनच पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याचं मॅनेजमेंट करायचं कसं? हे पाणी अमूल्य आहे, त्याचं मूल्य करायचं कसं? हे आपल्या हातात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1910 म्हणून गेले की, थेंब थेंब पाण्याचा नका करू नाश, अन्यथा सजीव सृष्टीचा होईल विनाश. ते तर राष्ट्र होते ना, ते तर त्या काळातले होऊन गेले. त्यांनी तेव्हा ओवीमध्ये लिहू शकते की पाण्याबद्दल त्यांना सुद्धा काही नाही, पाण्याची बचत राहते. पाण्याची हे भारतीय असेलच ना. आपण ग्रामगीतेमध्ये सुद्धा पाण्याचं खूप चांगल्याने, खरोखरच ज्यांनी ग्रामगीता वाचेल ना, ओवी
राहील.